श्री स्वामी समर्थ. बखर. टोळ यांना अक्कलकोटास जाण्याची आज्ञा. राजश्री चिंतोपंत अप्पा टोळ हे श्री समर्थ सोलापुरास आले तेव्हा आपल्या घरी पेन्शनर होते. पुढे अक्कलकोटचे शहाजीराजे यांनी टोकांच अक्कलकोटास कारभारी नेमले होते. एक वेळ टोळ सोलापुरास जात असताना राजेसाहेबांचे त्यांस जरुरीचे पाचारण आले. त्यावेळी श्री स्वामी महाराज टोळ्यांचे घरी आले होते. आपणही मजबरोबर अक्कलकोटास चलावे अशी महाराजांना टोळ यांनी प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे, आपण येत नाही. तर मग महाराज आपण अक्कलकोटास केव्हा याल, म्हणून टोळ यांनी महाराजांस पुन्हा प्रश्न केला. तेव्हा महाराज म्हणाले, पाऊस पडल्यावर येऊ. मग चिंतोपंत आप्पा स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन अक्कलकोटास गेले. हल्ली उन्हाळा आहे, पाऊस पडल्यावर येऊ, म्हणून जे टोळांस म्हणाले त्याचा अर्थ प्राकृतजन असा करतील की उन्हाळा कडक असल्याने महाराज भिवून अक्कलकोटास गेले नाहीत. पण महाराजांचा अर्थ तसा नाही. भर 2 प्रहरी हवे तितके ऊन असले तरी महाराज बाहेर पडत. अक्कलकोटचे राजाचा अंतकाळ जवळ आला होता व त्या साली पावसाळ्याचा उन्हाळा बनला होता. हाच महाराजांचा उन्हाळा या शब्दाचा अर्थ आहे. पुढे शहाजीराजे यांची प्रकृती बिघडून त्यांचा आषाढ मासी अंत झाला. त्या साली सबंध चातुर्मासात पाऊस कसा तो पडला नाही. नंतर दीपावली झाल्यावर कार्तिक मासी पाऊस पडून पिके चांगली आली. मग श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. त्यावेळी श्रीमंत मालोजीराव अक्कलकोटच्या गादीवर नुकतेच बसले होते. पुढे सतत 23 वर्षे महाराजांनी अक्कलकोटास वास करून भक्तवृंदास अनेक लीला दाखवून भक्तकाम कल्पद्रुम या नावाची सार्थकता केली. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. सोलापुराहून अक्कलकोटास आगमन. कार्तिक महिन्यात चिंतोपंत आप्पा टोळ सोलापुरास आले होते. त्यांचबरोबर महाराज अक्कलकोटास गेले. टोळ यांनी 2 घोडे आणून एकावर आपण बसले व दुसऱ्यावर स्वामी महाराजांस बसवले. बरोबर एक चाकर घेऊन पायवाटेने अक्कलकोटास चालले. सुमारे 4 कोस लांब गेले तो मागून कलेक्टर साहिबांकडून चिंतोपंतांच्या नावाचा हुकूम घेऊन एक स्वार आला. जरुरीचे काम आहे, उभ्या उभ्या भेटून जावे म्हणून हुकुमात फरमावले होते. चिंतोपंतांनी गड्यास सांगितले, आम्ही आता जाऊन परत येतो, तोपर्यंत स्वामींस कोठे जाऊ देऊ नये, अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत गेले. स्वामी कोणाच्या आज्ञेत थोडेच राहणार. टोळ गेल्यावर आपण म्हणजे स्वामी उठून एक बाग होती त्यात गेले. तेथून जे निघाले ते थेट अक्कलकोटास जाऊन खंडोबाच्या ओट्यावर बसले. इकडे चिंतोपंत सोलापूरचे काम उरकून भरधाव घोडा घेऊन ज्या झाडाखाली महाराजांस बसण्यास सांगितले होते तेथे आले. पाहतात तो स्वामी महाराज तेथे नाही. गड्यावर रागवून स्वामींस कसे जाऊ दिले म्हणून पुसू लागले. गड्याने हात जोडून सांगितले, स्वामींनी न जावे म्हणून मी पराकाष्ठा केली, पण महाराजांनी काही ऐकले नाही. हम किसके ताबेदार हैं, असे बोलून महाराज 10-5 पावले गेले. मग गुप्त झाले असे गड्याने सांगितले. टोळास वाईट वाटले व महाराजांचे पुन्हा दर्शन होते की नाही याबद्दल त्यास काळजी पडली. इकडे तिकडे तपास करून पाहता महाराज कोठे मिळाले नाहीत. सबब हवालदिल होऊन घोडा भरधाव काढून टोळ अक्कलकोटास आले. खंडोबाचे देऊळ सोलापूरच्या वाटेवर आहे. खंडोबाच्या देवळात महाराजांस पाहून टोळ यांस मोठा आनंद झाला. सत्वर घोड्याखाली उतरून त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले व विनंती केली की महाराजांनी आपल्या घरी चलावे. त्यावर महाराजांनी उत्तर दिले, आमचे घर निराळे आहे. पुष्कळ आग्रह केला पण महाराज येत नाहीत असे पाहून निराश होऊन टोळ आपले घरी गेले. इकडे महाराज तेथून उठून ते गाववेशीसमोर फाटकात 3 दिवस निराहार बसले. 4थ्या दिवशी फाटकातील अहमद अली खान म्हणून रिसालदार होता. त्याने महाराजांस थट्टेने विचारले, हुक्का पिते हो? महाराजांनी उत्तर दिले, हा पिते है. हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजून रिसालदाराने लबाडीने रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून हुक्का महाराजांस ओढण्यास दिला. महाराजांनी सूरसूर हुक्का ओढताच चिलमीतून पुष्कळ धूर निघाला. चिलमी रिकामी असून धूर आल्याबद्दल त्यास चमत्कार वाटला व महाराज कोणी अवलिया असावेत अशी त्याची खात्री झाली. महाराज 3 दिवस उपोषित आहेत. सबब त्यांस कोणा ब्राह्मणाकडे नेऊन भोजन घालावे असे रिसालदाराने मनात आणले. चोळप्पाचे घर नजीकच होते. त्यांस महाराजांबद्दल हकीकत कळवून जेवण घालण्यास सांगितले. चोळप्पाचे घरी स्वयंपाक सिद्ध झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थांस घेऊन आला. चोळप्पाने ताट वाढून महाराजांपुढे ठेवले. महाराज जेवेनात.
रिसालदारास ताटास हात लाव म्हणून महाराज सांगू लागले. ब्राह्मणाचे भोजनाच्या ताटास हात कसा लावावा म्हणून रिसालदार शंकित झाला. मत डरो, हाथ में पकडो म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावर निरुपाय होऊन ताटास हात लावून ताट महाराजांपुढे ठेवले. मग महाराज मोठ्या प्रेमाने जेवले. बायका माणसांनी हा मोठा चमत्कार पाहून हा कोणी वेडा व बाट्या माणूस चोळप्पाने घरात आणला म्हणून त्यास नावे ठेवली. दुसरे दिवशी समर्थ तेथेच राहिले. घरातील सिद्ध झालेला सर्व स्वयंपाक विटाळून टाकल्यामुळे बायका फार रागावल्या व चोळप्पास वेड लागले म्हणून त्यास त्रास देऊ लागल्या. चोळप्पाची भक्ती मात्र कमी न होता उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ लागली. वाटेल त्या ठिकाणी हगावे, घरातील डाळदाणा गाईला खायला घालावा, घरातील भलताच जिन्नस उचलून भिकाऱ्यास द्यावा, अशा अनेक प्रकारांनी महाराजांनी चोळप्पासी त्रास दिला. पण तो सर्व सहन करून चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त बनला. समाप्त.